नमस्कार मंडळी, गावी आलेलो आहे। गावी आज थोडा पाऊस आहे सकाळपासून। हे आमचं गाव आणि हे आमचं छोटंसं घर। पाऊस आहे सकाळपासून आणि त्याच्यामध्ये आज आमचा पाण्याची मशीन खराब झालेली आहे। म्हणजे या आमच्या अख्ख्या वाडीला जे पाणी पुरवठा करतो ती मशीन बंद झालेली आहे। त्यामुळे आज पाणी विहिरून आणायचं आहे। ही वाढ बघा निसरडी झालेली आहे। एसटी गेली आहे, दिसते का तुम्हाला? लालपरी आपली पुन्हा रस्ते निसरडे झाले, विहिरीवर चालू आहे। यातून हंडे घेऊन जायचे पाण्याचे या रस्त्यावरून। विहीर त्याची जवळ आहे, लांब नाही एवढी, पण रस्ते खराब असल्यामुळे हे बघा आमचा गावाचा परिसर। भाताची रोपं, लालपरी काले आमच्याकडे। मागील व्हिडिओमध्ये तुम्ही ते स्वराजला पाहिलं असेल खेळताना पाण्यामध्ये, तो इथे पुढेच आहे। त्याच्या बाजूला ही आमची विहीर, त्या बाजूला ते खंडे भरलेले आहेत, खंडे घेऊन जायचे आपल्याला आता। मित्रांनो, एक गोष्ट आठवली पाणी भरता भरता, जस्ट मला क्लिक करायचं म्हणून सांगावं।
आपण बघतो की बौद्ध धम्माच्या धार्मिक विधीमध्ये काही ठिकाणी पाणी मडकं ठेवतात, मडकं पाणी ठेवतात. तर त्या पाण्यावर मला एक गोष्ट आठवली. तसं म्हणायला गेलं तर बाबासाहेबांनी पण ते पत्र लिहून ठेवलेलंच आहे की पाणी मडकं ठेवावं, पाणी ठेवावं त्याच्यामध्ये. तर त्याच्यावर मी अशी एक गोष्ट आठवली की मी एखाद्याला विचारलं की असं पाणी बिणी का ठेवतात म्हणून. एका व्यक्तीला विचारलं. माझे चांगले मित्र आहेत, बौद्ध धम्मात चांगला अभ्यास आहे त्यांचा. त्यांनी मला आठवण करून दिली की ते म्हणाले की बौद्ध धर्मामध्ये एक थेरी होऊन गेली. थेरी म्हणजे एक भिक्खुणी होती. ती भिक्खुणी तिची पारमिता पूर्ण झाल्या होत्या, पण ती अहर्त झाली नव्हती. एके दिवशी ती असंच घरातलं जे म्हणजे माठातलं पाणी होतं, ती राहिलेलं पाणी होतं, तिने बाहेर असं अंगणामध्ये फेकलं पाणी. त्या अंगणातल्या फेकलेल्या पाण्यावर तिने निरीक्षण केलं की काही पाणी जवळ जाऊन थांबलं, म्हणजे जमिनीत जाऊन आपण कसं नष्ट होतं तसं जमिनीत खाली गेलं. काही पाणी थोडंसं पुढे जाऊन ते पाणी जमिनीमध्ये गेलं आणि काही पाणी अजून थोडं पुढे जाऊन जमिनीमध्ये हे नष्ट झालं. तर हे पाण्याचं निरीक्षण करताना तिला अहर्त पदाचा लाभ झाला. विचार करा, पाण्याचं फक्त निरीक्षण केलं त्यांनी की काही दुःख आहेत ती क्षणिक आहेत, काही दुःख जे लॉंग टर्ममध्ये आहेत, काही दुःख जे अधिक लाँग टर्ममध्ये आहेत, पण ते कधी ना कधी हे संपणार आहे. ही फिलॉसॉफी तिने त्या पाण्याच्या जे अंगणामध्ये फेकलेलं पाणी आहे त्याच्यावर तिने ओळखलं, जाणलं आणि त्याच्यावरून तिने अहर्तपद प्राप्त केलं. तर ही स्टोरी आता मला त्या थेरीचं नाव आठवत नाही आहे. मी गावी असल्यामुळे माझ्याकडे ते पुस्तक नाही आहे सध्या. मी कमेंटमध्ये तुम्ही त्या थेरीचं नाव लिहा, जेणेकरून मला, आणि मी जर मुंबईमध्ये गेलो 2-3 दिवसांनी जाणारच आहे, मला आठवलं तर मी तुम्हाला ते नाव लिहून देईल. पण त्या पाण्याच्या प्रवाहावरती त्या थेरीला अहर्तपद प्राप्त झालं. आणि हेच एक जीवन आहे, जे सूत्र आहे, जे फिलॉसॉफी आहे ते आपल्याला समजते. पाणी किती महत्त्वाचं आहे. आणि बाबासाहेबांनी तर उल्लेख केलाच आहे की आपल्या धार्मिक विधीमध्ये एक पॉट ठेवावा, पॉटवरून पाणी असावं, सुत्ता असावं. आणि ते लेटर आपल्या इंटरनेटवरती प्रसिद्ध आहे, पाहू शकता तुम्ही. ही स्टोरी मला आठवली पाण्याच्यावरून, पाणी भरता. तर बघा तुम्हाला कसं तुम्ही कुठल्या प्रकारे अर्थाला काढता त्यावर आहे. आमचं पाणी जवळजवळ संपत आहे. असं भेटूया पुन्हा एकदा कुठल्या तरी छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सर्वांची रजा घेतो. बाय बाय.